येतो का आवाज? हो येतोय ना, फुल आवाज येतोय. ठीक आहे ठीक आहे. काय झालंय, मागं तुम्ही आले होते आपल्या रायगडला, तेव्हा आपण बोललो होतो हा. का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मधून कव्हर करावे. हम्म. आणि दुसरा फळबाग योजना आहे, म्हणजे आंबा, काजू, संत्रा, तरी फळांची ती बचत आहे द्राक्ष ना. आणि केळी वगैरे जे फळ हा बरोबर. पीक आहे. तर ते हा. फळं पीक गोगोलीजी याला आपण लागवडीसाठी तीन तीन काय म्हणतात 3 वर्षासाठी पैसे देतोच लागवडीला. पैसे देतो. बरोबर बरोबर. आहे. फक्त त्याला लागवडीनंतर अधिक 5 वर्ष त्याला ते योजना लागू करावी. म्हणजे तीन आणखी 2 वर्ष वर्षानंतर दोन वाढवा. वर्षाची गॅप द्यायची आणि मग हा. 5 वर्षासाठी ती योजना लागू करावी MRGSमध्ये. मागं शिंदे साहेबांना एकूण यांच्यावर प्रस्ताव तयार करायला सांगितला होता. ते नंदकुमार सचिव होते MRGSचे. त्यांनी हा हा प्रस्ताव तयार बरोबर. केला होता. फलकदान आपले मंत्री आणि तुम्ही मिळून जर हे केलं तर याच्यामध्ये फळ पिकासाठी आपल्याला लगेच करता येईल, त्याला काही अडचण नाही आहे. आणि पेरणी ते कापणी हे मजुरीचे सर्व कामे MRGSमधून घ्यावे. आता भरतजी तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलो, आपण हो. शेतीचा बांध घालासाठी किंवा बांध बंदिस्तासाठी आपण MRGSमधून घेतो. मग पैसे देतो. तिथं आता पेरणी ते कापणी किंवा पराठीसाठी धानासाठी किंवा इतर जे आपले अन्नधान्य पिकं आहे, कांदा असेल, त्या सगळे सगळ्यासाठी आपण पेरणी ते कापणीपर्यंत कामं MRGSमध्ये घेता येत नाही असं भारत सरकार म्हणतं. त्याचं कारण असं आहे का ते निरंतर पीक नाही, बहुवार्षिक नाही आहे. पण मग शेतातल्या बांधबंदिस्ते कामं हे बहुवार्षिक आहे का? ते छोटे छोटे हा 256 कामामध्ये खूप लहान लहान कामं घेतलेले आपण. हे जर कामं बरोबर. त्याच्यात घेतले तर त्याच्यात आपल्याला चांगला फायदा होतो. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना झाली मोबदला चांगला किंवा मिळतो. तुमचं कमी भाव भेटले तरी उत्पादन खर्च कमी जर आपण केला तर याच्यामध्ये क्रांतिकारी निर्णय होऊ बरोबर. शकते. दोन भाग बरोबर. आहे. एकतर गावातला मजूर गावात राहतं, त्याला मजुरी भेटतं, आणि शेतीमालाचा वरचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी होतो. मजुरीचा खर्च सगळ्यात जास्त आहे. तो नाही पूर्ण तर 25% करा, 50% करा सुरुवात. केंद्र सरकार ऐकत नसेल भारतजी, तो रोजगार हमी योजनेचा आपलं स्पेशल खाता, आपलं डिपार्टमेंट ज्याला ते- 6,000 कोटी आपल्याला भेटते, त्याच्यातून जरी हे योजना सुरू केली, सुरुवातीला विधवा महिलांसाठी करा, नंतर मग बाकीच्या शेतकऱ्यांना करता येईल का? हा एक पहिला मुद्दा होता. म्हणजे फळबाग योजनेला 3+5 5 वर्ष अधिक MRGSमध्ये कव्हर करावं आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये कव्हर करावे. आणि जमलं तर दूध व्यवसाय किंवा बकरी व्यवसाय, दूध व्यवसाय हा पशु व्यवसाय आहे, याला MRGSमध्ये जोडता येतं का? नाही जोडता येईल तर रोजगार सेवकामध्ये, तर ते फार चांगलं होईल. त्याबाबत तुमच्या इथून आम्हाला निर्णय पाहिजे. पहिलं तुमचं अभिनंदन, स्वागत. आणि गेली 4-5 दिवस मला वाटतं तुमचं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांसाठी. ते आता आपण मुद्दे मांडलेले आहेत आमच्याजवळ, ते शेतकऱ्यांच्या निगडीत योग्य आणि रास्त आहेत, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. आम्ही आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आम्ही जे काय आमचे सेक्रेटरी, कमिशनर, कलेक्टर दर्जाचे सर्व अधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलावून हा जो निर्णय, हा ऐतिहासिक निर्णय होईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. जे आपण बांधबंदिस्ती किंवा इतर याला जे काय आपण करून देतो त्या धर्तीवरती लावणी म्हणजे भात लावणीपासून कापणीपर्यंत हां हा जो कन्सेप्ट आहे हा चांगला आहे. कारण त्याच्यामध्ये छोटे मोठे गोरगरीब शेतकरीच असतात आणि त्यांना ते पैसे मिळावेत ही तुमची भावना आहे, आमची पण आहे. कुठलाही निर्णय करत असताना तो एकतर कॅबिनेटला आपल्याला आणावा लागेल आणि त्याला ऐतिहासिक निर्णय करावा लागेल. तर मी हा प्रस्ताव आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील लोकांना, कारण बरेचसे मंत्री हे आपले ग्रामीण भागातले असल्यामुळे कोणाला त्यातला नकार देण्याचा काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतंय. त्यानंतर आपण जे फळ लागवडीसाठी 3+5 असे एकूण 8 वर्षाचं बोलताय ना. हां हां 8 वर्ष. त्यातलं तो भाग चांगला आहे, मुद्दा चांगला आहे. कारण जास्त लॉंग टाइम
झाडं जी काय टिकतात त्याला हे योग्य तुमचं म्हणणं वाटतंय मला पण त्या किती प्रेट करता येतो काय करता येतो तो जरा डिस्कस करून आपण करू. हा नंबर 1. त्यानंतर जे कष्टकरी शेतकरी चे जी आपली काय धारणा आणि भावना आहे हे आम्हाला पटतंय, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे. मला सकाळी बावनकुळे साहेबांनी फोन करून सांगितलं की भाऊंचा फोन येईल, तर बोललो मी करतो त्यांना फॉलोअप. आणि ते कलेक्टर तिथून बोलले फोन का कमिशनर त्यांच्याकडनं फोन येणार आहे, तर बोललो मी बोलतो. तर हे जे काय तुम्हाला मुंबईला कधी येणं होईल त्याला आम्हाला सांगा काय. त्याच्यावरती मी तुम्ही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अरे येतोय गावात. भरतजी, माझं काय म्हणणं आहे का तुमच्याकडून आम्हाला आश्वासन असं पाहिजे का आम्ही कॅबिनेटमध्ये इतक्या तारखेच्या आत प्रस्ताव तयार करतो आणि तो कॅबिनेटमध्ये ठेवतो. आता कॅबिनेटमध्ये ठेवल्यानंतर काय निर्णय होते तो नंतरचा भाग आहे, पण कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव नेण्याचं काम आपल्या मंत्रालयाचं आहे. आपल्या मंत्रालयानं कॅबिनेटसाठी प्रस्ताव किमान या 10-15 दिवसात तयार केलं पाहिजे. तसं आजच्या प्रोसिडिंगमध्ये आलं पाहिजे, तसं लेखी उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे तर आम्ही 5-6 दिवसात हे प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवणार आहोत. कॅबिनेट निर्णय घेईन ते घेईन, आम्ही पाहू काय करायचं ते, पण तुमच्या विभागाकडून हा प्रस्ताव जाणं फार महत्त्वाचं आहे. चालेल, मग मी त्या शक्यतो या वरिष्ठांशी चर्चा करून तो प्रस्ताव आणतो. आणि तुमचं म्हणणं आहे ते रास्त आहे, चुकीचं काय नाही आहे, वैयक्तिक काय स्वार्थ नाही आपला. आणि त्या अनुषंगाने मी आता मी संभाजीनगरला आहे, मला जाण्याला उशीर होईल. मग उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही चर्चा करून तुमचंही म्हणणं जरा कळवतो. आणि तुम्ही बोलताय त्या अनुषंगाने भरतजी, प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवासाठी सध्या उपमुख्यमंत्र्याची गरज नाही. तुमचं डिपार्टमेंटचं काम आहे, तुम्ही डिपार्टमेंटली तिथं ते ताणलं पाहिजे काम. तिथपर्यंत त्यांनी तुम्ही मजबूर केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना. आपण प्रस्ताव तयार करावा, प्रस्ताव तयार करून मग कॅबिनेटमध्ये काय निर्णय होईल तो पाहू ना आपण. ठीक आहे, मग तसा प्रस्ताव मी तयार करून आमच्या सेक्रेटरी मित्रांना कल्पना देतो. आणि त्याच्यावरती उद्याच मी उद्या मुंबईला पोहोचतो, त्यांची बैठक घेऊन हा प्रस्ताव तुमचा जो आलेला आहे तो तयार करून लागण कृषी विद्यापीठाला सोबत घ्या. तुमच्या इकडे कृषी विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठामध्ये किती रोजगार लागतं एका पिकाले, त्याला फवारणी हे सगळं केलेलं आहे. तर विद्यापीठाच्या कुलगुरूशी किंवा त्याच्या तज्ज्ञ लोकांशी जर बोललो, कारण उत्पादन खर्चावर आधारित भाव काढताना सगळ्या 5 विद्यापीठाला आपण धानासहित कापूस, पराठी, सोयाबीन, तूर ह्या सगळ्यांना आपण उत्पादन खर्च काढतो. ते विद्यापीठच त्याचा ढाचा तयार करतात आणि ते कृषी मूल्य आयोगाला देतं. तर मग विद्यापीठाच्या कुलगुरूची तुमची एक बैठक झाली आणि त्या सगळ्या संदर्भात जर तुम्ही हा प्रस्ताव तयार केला तर फार चांगलं होईल. ठीक आहे, मी उद्या त्या लोकांना कळवून शक्यतो सोमवारी ही बैठक पारित करतो आणि मंगळवारच्या याला कसं हे आणता येईल आपला प्रस्ताव ते आणतो. फक्त आजचं आता हे प्रोसिडिंगवर घ्या, इतिवृत्त तयार झालं पाहिजे. घेतो एक आमचे पीएच आणि पी आहेत सगळे ते करतो. तुम्ही आता उपासून सोडा विनंती करतो. एक अधिक मुद्दा आहे भारतजी, एक मुद्दा आहे. मनरेगा मधील 312 रुपये मजुरी भेटतं मजुराला, हे आता 275 आहे. म्हणजे MRGचा जो मजूर आहे काम करणारा, आता त्याच्यावर सिमेंटचे रस्ते तयार करणारा असेल किंवा अधिक कुठलं, पण त्याच्यातलं स्पेसिफिक जे माती कामावर काम करणारा मजूर आहे आणि खास करून आदिवासी पट्ट्यातला, तर त्या MRGची मजुरी 275 आहे. 10 वर्षात काहीच वाढली नाही. आणि आपला किमान कामगार हां 312 केले ना आता 312 म्हणजे काहीच होत नाही. तुम्ही कायद्याचं उल्लंघन करता. कामगार ॲक्ट जो आहे, किमान कामगार वेतन आहे ते 14,500 आहे. म्हणजे आपण एका इकडे कायदा करतो कामगारांसाठी 14,500 आणि आपणच 9,000 रुपये, तर ते पूर्ण महिना त्याला काम भेटत नाही. तर हे मजुरी 500 रुपयावर केली पाहिजे. कारण 300 रुपये रोजानं आता काही तुम्हालाही माहीत आहे 300 रुपये रोज मजुराला काही परवडत नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं का ह्या 2 दिवसात परत जे आम्ही उपोषण सोडू या मुद्द्यावर तुमच्या बाकीच्या मुद्द्यासाठी थांबून ठेवू, पण या मुद्द्यामध्ये 6 महिने अजूनही मजुरांची मजुरी भेटली नाही. सामाजिक वनीकरण असेल, केंद्राचे पैसे आले नाही म्हणून तुम्ही मजुरी देत नाही. तुम्ही सांगा, रोज काम करणाऱ्या मजुराला 24 घंट्यात मजुरी दिली पाहिजे आणि तुम्ही 6-6 महिने मजुरी देत नसाल तर तो पोट कसा भरेल? पण मी काय बोलतो, जे मागील जे काय मजूर राहिली होती ते आता आम्ही मार्च एप्रिल पर्यंत एप्रिल एंड पर्यंत दिली पैसे. परवा मध्ये आता आम्हाला 1100 कोटी रुपये आले ना, 1200 कोटी अजूनही आमच्या भागातले अजूनही सामाजिक वनीकरण मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे भेटले नाही बरेचसे. आणि मग असं होऊ नये ना. माझं काय म्हणणं आहे, बरेचसे तुम्ही आपल्याकडे रोजगार हमीचा फंड शिल्लक आहे, तो आपण इतरत्र वळवतो, त्याच्यातून केंद्राचे पैसे येईपर्यंत जर आपण हे पैसे तेपर्यंत दिले तर केंद्राचे आल्यावर तिकडे कव्हर करायचे. हा एक निर्णय जर तुम्ही घेतला तर त्या मजुराला वेळेवर मजुरी भेटेल. आता हा तेवढा अधिकार आहे ना, मंत्र्याचा पगार वेळेवर होतं, आमचा पगार वेळेवर होतं, कलेक्टराचा वेळेवर होतं. या मजुराची मजुरी ही योजना नाही आहे. तो काम करून मजूर करतं, त्याला ते वेळेवर भेटली पाहिजे ना साहेब. बरोबर, 100%. पण आता जे काय पैसे राहिलेले आहेत त्याचा आवाज नाही, केंद्राचे पैसे हॅलो? नेहमीच भरत जे केंद्राचे पैसे नेहमीच लेट येते. रोजगार हमीचा हा, पैसा लेट आहे ना तुमच्याकडे, रोजगार बरं, हमीचा ठीक आहे. पैसा आहे, तो फक्त कव्हर करायचा आहे आपल्याला. आलं लक्षात आलं. हा. बरं, कसं करता येईल ते? ते आता जे तुम्ही सांगितलं ना, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मध्ये जे पैसे आले ते जवळजवळ सगळे आम्ही पोच केलेले आहेत लोकांना. 1300 कोटी मजुरीचे 1300 कोटी रुपये आम्ही ह्या 15 दिवस ते 1 महिन्याच्या आतमध्ये ते पोच केले. त्या पैसे आता परत ऐका, आता परत 900 कोटी रुपये येत आहेत आणि ते 900 कोटी पण आम्ही तुम्हाला लगेच वर्ग करून कोणाचेही मजुरीचे पैसे राहणार नाहीत याची दक्षता घेतो. आमचा मूळ मुद्दा काय आहे, त्याला लेट भेटायला नको. तुम्ही आता आले म्हणून कव्हर केलं, त्याचा राईट आहे ना भरतजी, हा त्याचा राईट आहे, त्याचा अधिकार आहे. त्याला तो त्या महिन्यात तरी भेटलं पाहिजे, महिन्याच्या आत तरी भेटलं पाहिजे, हे तुम्ही करा. मी आता त्याच्यामध्ये सगळं बदल करून स्वतः म्हणजे वरती केंद्रामध्ये पण ते मागची त्या दिवशी एक मीटिंग झाली, परवा ह्याला पण आले होते पुण्याला शिवराज सिंग, तेही झालेलं आहे. त्यामुळे त्याची तुम्ही पण काळजी करू नका आणि मी पण त्याला पाठपुरावा करून ते तुमचं म्हणणं 1 महिन्याच्या आत त्याला ते पैसे देणं गरजेचं आहे. ते आम्ही देऊ, 6-6 महिने लावणार नाही. लांबणार नाही म्हणजे केंद्र वेळेवर देतो म्हणजे का पैसा? हो 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 झालं ते. त्यामध्ये त्यांचं जरा एक दुसरं नाही, त्यांनी नाहीच दिला. आता आपण काय करतोय, NHM आहे आरोग्यामध्ये, आरोग्याचे पैसे NHM केंद्र सरकारचे असतं, जे आरोग्य सेवक विभाग जे असतं ते आपण त्यांचे पैसे 2-2 महिने येत नाही, 4-4 महिने किंवा वर्ष येत नाही. तर मग ते आरोग्य खात्याच्या आपल्या हेडवरून पैसे त्यांना कव्हर करतं. ते आले का तिकडे कव्हर होतं. ओके, तुमचा म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे, ते करतो. आणि आज तुम्ही पण त्याच रंगाचा ड्रेस घातला आणि मी पण त्याच रंगाचा ड्रेस घातला. नीट निहाळून बघा, हिरवा रंग बघा, माझ्या पण ह्याच्यात आहे, तुमच्या पण आहे शेतकऱ्यांचा. दिसतोय का माझा ड्रेस? हॅलो, बोला. तुम्ही जे कपडे घातलेत ना, ते कपडे आज मी पण घातलेत. बरं, मी काय बोलतो, आता तुम्ही उपोषण सोडावं अशी आम्ही विनंती करतो. नाही, ते 17 मुद्दे आहे ना, 17 मुद्दे पॉझिटिव्ह झाले पाहिजे. मी काय बोलतो, आणि आता अपंगांना तुमच्याकडं तुम्ही काय म्हटलं होतं, अपंगांना आपण ग्रामपंचायत एका तरी अपंगांना, दिव्यांगाला रोजगार किमान मजुरावर जरी ठेवलं पाहिजे, ते सहज होऊ शकतं. एक परिपत्रक काढा का कुठेही मजूर चालू असं तर कंपल्सरी 1-2 किंवा त्या गावामध्ये 2 किंवा 3 मजुराला, अपंगाला, दिव्यांगाला ठेवलं पाहिजे, असं एक परिपत्रक तर उद्याच काढू शकता तुम्ही. मग तो बाब चांगले आहे अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी, तर तोही विचार मी उद्या आल्यानंतर उद्या आम्हाला पत्रक द्या, म्हणजे आम्हाला सोडायला सोपं होईल. उद्या पत्रक काढून घ्या एक. तुम्हीच कॅबिनेट मंत्री आहे का, जिथं जिथं रोजगार हमी योजनेचे कामं सुरू आहे एमआरजेचे,
तिथे त्या ग्रामपंचायतमध्ये 2 किंवा 3 जरी दिव्यांग हे घेतले पाहिजे, कंपल्सरी करा. एक साधं पत्र काढायचं आहे, कलेक्टरला द्यायचं, ते करून टाकतं सगळं. हो तेही करतो आम्ही, त्याची नको काळजी करू. पहिला तुम्ही उपोषण सोडायचं सांगा, आम्ही पण करतो तुमचा शब्द पाळतो. आता अजून 4 मंत्र्याचे बैठकी व्हायची आहे ना, ते काय म्हणते त्याच्यावर मग तुमच्यासोबत बोलतो मी. मग ठीक आहे, बावनकुळेंची झाली का? हां, बावनकुळेचे नाही आले इथे. कृषी मंत्र्यांची नाही, ते इथे कलेक्टर आणि SP आहे, तहसीलदार आहे. नाही. तुमचं आता कोणाकोणाची मीटिंग बाकी आहे? उद्या हा बऱ्यापैकी अजून 5-6 मंत्र्यांची बैठक बाकी आहे. अजून हो मग ते करून घ्या, आमच्या आता गेली तशी हो, लवकर. मी बोलतो नंतर. पण आता हे मला हे 3ही विषय, तुम्ही 4 विषय आपले, पेरणी ते होय. कापणी, फळपीक हा. आणि मजुरीच्या वाढीचा, आणि त्याला वेळेवर मजूर भेटायचा, आणि अपंगाचा. ओके, चलो धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी जे काय तुमचं काम चालू आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करून तुम्हाला ते कळून देतो. आणि उद्या एक असं फोन करून द्या मला त्याच्यावरची. ठीक आहे. तुमची धन्यवाद. मीटिंग आता सगळ्या शेतकऱ्यांना ऐकलेली आहे. तुम्ही हा, शेतकऱ्यांना चालेल. ऐकली का रे? काय तुमचं समाधान आहे का? मंत्री बोलले त्याच्यावर ते समाधान नाही आहे म्हणते कोणीच. व्हायला पाहिजे समाधान, असं थोडी चालतं का? आम्ही पण तुम्ही ठोसपणे सांगा ना, ठोसपणे सांगा का? ऐका ना, ठोसपणे सांगतोय. आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं शेतामध्ये आपण पण राबलेलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या याच्याशी 100% मी सहमत आहे आणि तुमच्याही विचाराशी आहे. आणि जे आपल्याला ठोस करायचं आहे, थोडं वरिष्ठांशी चर्चा करून ते फायनल करतो आणि तुम्हाला उद्या कळवतो. ठीक आहे, धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.